या काय रे, एवढा वेळ लागतो गाडी द्यायला? हा, कुठे होता तेवढा वेळ? काय चाललंय तुमचं? इतका वेळ लागतो गाडी द्यायला? जवळ होतं ना मग? अरे काय बोला. अगं शिवा, तुला सांगितलं ना, हे टाइमपास करतात. खायला थांबले असतील कुठेतरी. हा हे तू जरा थंड घेशील काय? असं काय करायला गेलो नव्हतो आम्ही. नव्हतं ना? मग सांगा कुठे गेला होता? काय चाललंय? शिवा, आता जे घडलं ना त्याच्यावर तुझा पण विश्वास नाही बसणार ग. हो का? सांगा बघू एकदा काय घडलं. सांगा. आठवताय? नौटंकी करताय? हा, येडी समजला काय मला तुम्ही? अगं शिवा, जगदीश काका आणि आपला. अरे ए बाबा. अरे बाबा, आरामात आरामात. काय चाललंय? झेपत नाही तर नसते उपद्योग करतो कशाला तू? ते मागे कर, आरामात कर. आणि तुला लागलं असतं ना, त्यात काय काय आहे? आणि काय चाललंय रे तुमचं मगातपासनं? काही धड नाही. आणि तुम्ही बोला काय झालं? अगं जगदीश काका आणि आम्ही. काय त्या काकाचं? तुमचं भांडण नाही ना झालं त्याच्याशी? नाही. अरे तुम्ही कशाला त्याच्या नादी लागता? माहिती ना तो फाटक्या तोंडाचा आहे. ए अप्पर बाबा, सांग ना तू. अरे तू माझ्यावर का चिडतोयस? हवं तर तू सांग ना. तुला माहितीये ना मुद्दा काय झाला, तू बोलू शकतो. मला काय माहिती? अरे कोणी पण सांगा ना पटपट. हा ना. एक मिनिट. हा कांताबाई बोला. टिप्पर, मला खरंच सांगता येणार नाहीये. बाबा तू बोलू शकतो ना. मला अरे आम्हाला तरी सांगा ना. त्या कांताबाईचा कॉल आला होता. तो म्हणतोय गाडी उचलायला ये. तुम्हाला आठवलं का आता तरी काय झालं होतं ते सांगणार आहात का मला? अरे सांगा ना बाबा, काय झालंय काय? ते शिवा. हा, जगदीश काकाचं कोणासोबत तरी भांडण झालं रस्त्यावर. तर आम्ही सोडवायला गेलो तर तो आमच्यावरच भडकला. हा ना, आमच्यावर भडकत होता तो. एवढं झालं? अरे तुम्हाला माहितीये ना त्याचा ऍटिट्यूड कसा आहे. कशाला त्याच्याशी बोलायला जाता? तुम्ही ना नको त्या ठिकाणी तुमचा वेळ वाया घालवता. इथे किती कामं पडले, ती राहिली बाजूला. कामं करा, मी जाऊन येते, गाडी उचलते. ए शिवा, आपलं काय ठरलंय? आज दिवसभर तू एकही काम करायचं नाही. हा. अरे बाबा, याच हाताने ती अख्खी रेस पार केली की नाही मी? मग कामं नको का करायला? तुम्ही करा बरं तुमची कामं. मी आले जाऊन. हे बघ, मला शिवाला सांगता नाही आलं. आणि मला असं वाटतं आपण तिला नकोच सांगूया. अरे कारण जर तिला जर हे कळालं तर तिला खूप मोठा धक्का बसेल रे. पण भाई, तिला आपण आत्ता नाही सांगितलं आणि तिला कुठून कळलं तर ते आपल्यावर किती भडकेल. आणि दिव्या ताईशी लग्न ठरलं यार त्याचं. हे जेव्हा शिवाला कळेल ना तेव्हा तिला मोठा धक्का बसेल. हो मला माहिती आहे, पण आपण थोडं थांबू. हे बघ, काहीतरी उपाय काढू आपण. ए अप्पर डिप्पर, जे काही आहे ना ते खरं खरं सांगायचं. आम्हाला कळलंय तुम्ही मगाशी जे काय बोललात ते खोटं बोललात ते. त्यामुळे खरं बोलायचं. हा. आणि हा, खरं खरं बोला बरं का दोघं पण. नाही तर मी शिवाला सांगून देईन तुम्ही दोघं खोटं बोलता ते. हा. अरे बोला ना, आमच्यापासून काय लपवताय? हा. अरे एक मोठा झोल झालाय. काय? भाई, म्हणजे? रॉंग कनेक्शन. अरे आम्ही इथून निघालो ना, आणि मला असं वाटतं शिवाला आणि आशूला आपल्याला एकमेकांपासून लांब करावं लागेल आणि आशूचं इथे येणं बंद करावं लागेल. हा भाई. नाही. बघा लक्षात घ्या, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला यार.
आपला छकुला आहे रे तो. आपल्या छकुला असं नाही वागणार रे. मग आम्ही काय खोटं बोलतोय काय? अरे तुम्ही खोटं नाही बोलणार, पण तुम्ही जे ऐकले ते चुकीचं पण असू शकतं ना. हा अरे स्टेपनी, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. हा यार, अरे दिव्या दिदी पण होती तिथे आणि काकू छकुल्याला जावई म्हणत होत्या आणि जावई ऐकून तो छकुला लाजत सुद्धा होता. आता हे सगळं आपण शिवाला सांगायचं का? अरे हे ऐकून तिला धक्का नाही बसणार? हे बघ, मला असं वाटतंय शिवाला आणि छकुल्याला एकामेकांपासून लांब केलेलंच बरं. हा आणि त्याचं इथे येणं पण बंद करायचं. ए नाही नाही नाही. हे बघा, लग्न फक्त ठरलंय. अरे अजून लग्न झालेलं नाहीये. म्हणजे कळतंय का तुम्हाला? बॅटरी तू येडा झालाय काय? अरे शिवाच्या सख्या बहिणीसोबत ठरले लग्न, दिव्याताई सोबत. हा दुसरा कोणी असं तरी विचार केला असता यार आपण. मग हा ठीक आहे ना, पण तिने काय केलं रे आजपर्यंत शिवासाठी? हा सांग ना. शिवाला पण आता स्वतःचा विचार करायला पाहिजे. हे बघा, तुम्ही शांत बसा. त्या लहान मुलांसारखं बोलू नका. हा नाही तर काय, आम्ही ठरवू त्यांना कसं लांब करायचं ते. ठीक आहे ना, आम्ही पण बघून घेऊ तुम्ही त्यांना कसे लांब करता ते. हा, छकुला आणि शिवा या वेळेला एकत्र असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. चल रे स्टेपनी. काही पण उगत आपलं. काय येडे झालेत काय? Yes, of course. Okay, I'll see you tonight. आशू, पार्टीची पूर्ण तयारी झाली आहे, सगळी गँग येते. क्या बात है. हे बघ, मी सुद्धा आता सगळ्यांना इन्व्हाइट केलंय. थोडं नाही. वा, आपण किती दिवसांनी पार्टी करतोय रे. हो. तुला माहितीये, मी खूप दारू पिणार आहे आणि तुम्हाला थांबवायचं नाही. नाही भाई, मी तुला अजिबात अडवणार नाही. फक्त जरा सांभाळून. हा, आत्ताच सुरू होऊ नकोस. आपलं एक महत्वाचं काम राहिलंय. काय राहिलंय? अरे झाली सगळी तयारी. हा, महत्वाच्या 2 इन्व्हाइट्स राहिल्यात. अभि, दिव्या वहिनी राहिली. आणि शिवा. शिवा शिवा का? का का म्हणजे का? तुला स्वतःहून प्रॉब्लेम ओढावून घ्यायला आवडतं का रे? प्रॉब्लेम काय रे त्यात? हा, प्रॉब्लेम काय आहे शिवामध्ये? प्रॉब्लेम असा नाहीये, पण ती कशी येईल पार्टीला आणि चुकून तिथे तिचा कोणी अपमान केलाच तर ती परत राडा घालेल. अरे तू काळजी करू नको, मी तुला गॅरंटी देतो ती काही राडा घालणार नाही. मी तिला व्यवस्थित घेऊन येईन तिथे. आशू, तू लाख गॅरंटी देशील, पण तुला आठवतंय जेव्हा जेव्हा शिवा येते तेव्हा तेव्हा तू अडकतो. आणि जिथे जिथे मी अडकतो तिथे तिथे शिवा येते. ते वाक्य उगीच फिरवून वापरून. आता कोण फिरवतोय वाक्य? अरे पण आशू, आज का? म्हणजे यार, हे बघ कसं आहे, किती झालं तरी ती आपली मैत्रीण आहे आणि प्लस ती भारी आहे रे खूप. तिने आपली खूप मदत केली आहे, आपण तिची थोडी मदत केली आहे. मी तुला सांगितलं ना त्या रेसिंग बद्दल. तिचं तिच्या लोकांवरती प्रेम, तिचं तिच्या गॅरेजवरती प्रेम, फार भारी आहे ते सगळं. प्लस आपला आज एवढा छान सेलिब्रेशनचा दिवस आहे. आपण एक छान डील क्रॅक केलंय, नवीन बिझनेस सुरू करतोय. सो या आनंदात तिने सहभागी होणं गरजेचं आहे. एवढंच नाही, आणि हे फक्त ह्या फंक्शन पुरतंच लिमिटेड नाही आहे. मला तिला माझ्या लग्नातही इन्व्हाइट करायचंय. ठीक आहे, तुला हवं ते कर, पण दोघींना एकत्र घेऊन जाणार का? हा, आधी शिवाला पिकअप करायचं, मग दिव्याला पिकअप करायचं आणि मग जायचं. चल रे मांजा, खूप विचार करतोस. चल. काय चाललंय याचं? आता काय झालं? दिव्या, मला भेटायचंय तुला. नाही, आज नाही. मला माझ्या फ्रेंडच्या पार्टीला जायचंय, आज नाही जमणार. अगं माझं ऐकून तर घे. हे बघ, मी ना तुला गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी मी तुला. नकोय मला तुझं गिफ्ट. दरवेळेस गिफ्टचं कारण देतो आणि नको ते ऐकवतोस. अगं तसं नाही दिव्या, पण तू जर भेटशील मला तरच मी तुला सांगू शकेल ना काय गिफ्ट आहे ते. आणि ट्रस्ट मी, तुला ते खूप आवडेल. नाही, आधी मला सांग काय गिफ्ट आहे, तेव्हा मी विचार करेन. आणि तसंही माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, जास्तीत जास्त मी अर्धा तास काढू शकेन. ठीक आहे, चालेल. दिव्या, मी तुला एक डायमंड नेकलेस गिफ्ट करायचं ठरवलं. सो आता तूच ठरव की भेटायचं आहे की नाही. दिव्या. हा
हां ठीक आहे चालेल मी रेडी होते. ठीक आहे मी पोचतोच. बाय. आई ग शिवानी हात बरा आहे का? अगं एवढा हा हात घेऊन रेस जिंकले मी. आता तर अगदीच बरं आहे. त्यात काय हाताला एवढं लागलंय कशाला उंडारायला जायचं? घरात जरा आराम करायचा ना. ठीक आहे ना ग चालतं. बरं चहा घेणार आहेस का? गरम गरम आल्याचा. खरं तर चालेल मला चहा. बर बस करू लागते पटकन. हा. ऐका. ए, आई, आई, इकडे इकडे काय इकडे ये. नकोय मला चहा वगैरे काही. तू माझ्याशी बोल गप्पा मार थोड्या बस. आता तू सगळ्यांसाठी एवढं करतेस म्हटल्यावर मी तुझ्यासाठी एवढं करूच शकते ना मैत्रीण म्हणून. ओ बरोबर हा बरोबर ठीक आहे. बरं मला सांग शिवानी पुढचा काय विचार केलायस? आता कसला विचार? अगं म्हणजे पुढ्यात एवढं आयुष्य पडलंय त्याचा काही विचार केलायस की नाही? आई आतापर्यंत आयुष्य जसं चाललंय तसंच चालणार ना. तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? ए चला आता बोर नको करू हा बस. काय अगं म्हणजे सतत काय आपले तेच तेच विषय. तेच प्रश्न? एकदा तरी धड उत्तर देतेस का माझ्या प्रश्नाला? हा मला सांग लग्नाचं काय? अगं तू किती टेन्शन घेणार आहे? तुला सांगितलं ना दिव्याचं लग्न एकदम कमाल होणार आहे. दिव्याच्या नाही मी तुझ्या लग्नाबद्दल बोलते. लग्नाचा विचार केलायस की नाही? की सारखं आपलं ते गॅरेज गाड्या आणि ती पाना गँग ह्याच्यातच घालवणार आहेस आयुष्य? तू असा तर विचार करत नाहीयेस ना तुझं पण लग्न झालं तर आजी आणि मी आम्ही दोघीच राहू असं काही नाहीये ना? हे बघ असा अजिबात विचार करू नकोस. तू तुझा लग्नाचा विचार कर. कधी करणार आहेस? कुठे करणार आहेस? कसं करणार आहेस? काही विचार केलायस का? कोणी आहे का? काय मला काहीतरी. अगं, थांब 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 फुल स्टॉप दे जरा. सगळे प्रश्न असे एकत्र काय विचारते? आणि लग्नाचं बघू ना आपण नंतर. आता काही नाही असं. बरं मला सांग आता काय? कोणी आहे का? नाही म्हणजे कोणी असेल तर आमची काही हरकत नाहीये तसं तू आम्हाला सांग. आणि नसेल तरी पण सांग. म्हणजे कसं एखादा चांगला मुलगा शोधू मी आईंना सांगते तसं. कुठून तुला मध्ये चुटकी येते का हे सगळं लग्नाचं वगैरे बोलायची? असं काही नाहीये जरा नको ते सगळे प्रश्न विचारू ग बस. तू आई होत नाही ना तोपर्यंत तुला माझा त्रास कळणार नाही. आई आहे ग मी तुझी. आईच्या जीवाला कायम लेकीचा घोर लागलेला असतो. दिव्याचं झालं आता तुझं लग्न झालं ना की मी सुटले. पण तुझं लग्न होईपर्यंत मला काही चैन पडणार नाही बघ. मला स्वस्थ बसताच येणार नाही. नाही बऱ्याच दिवसापासून बोलायचं होतं. आज बरी तावडीत सापडलीयस तू. बघ मला खरं खरं सांग लग्न करायचंच नाहीये असं काही नाहीये ना? नाही असं काही नाही. हा झालं. एक मोठी काळजी मिटली माहितीये. हो बरं झालं एकदम खुश. आता खरंच चहा करा. खूप झालं तुझं. नाही 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 मला अजून एक विचारायचंय. आता काय? हा छकुला कोण आहे? आई तू ते माझ्या पाना गँगचं काही डोक्यात ठेवू नको. ते पागल लोक आहेत काही बोलत असतात. असं काही नाही ग. छकुला चांगला मित्र आहे माझा. अच्छा चांगला मित्र आहे ना? हा मग एक दिवशी बोलव ना आपल्या घरी. काय घरी? कशाला आपण? आई तुझं काय ग? कशाला घरी वगैरे बोलवायचं? काही बोलते तू. तू ना चहा कर माझ्यासाठी जा. मी चालले बाबा काहीतरी बोलते आपलं. माझा फोन या छकुल्याला एकदा घरी बोलवायलाच हवं. नक्की काय प्रकरण आहे ते कळेल तरी. इथे का आलायस तू? तुला बोललो होतो ना दिव्या मी पोचतोय म्हणून. बस हजर झालो तुमच्या सेवेत. नको तिथे नको त्यावेळी येतोस तू. चल आता इथून. अगं हो पण झालंय काय ते तर सांग. तू गाडी काढ ना आधी इथून. कोणी सांगितलं होतं तुला शांतपणा करायला? चल लवकर. काढतोय.
मी जर पहिले शिवाला पिकअप केलं आणि मग दिव्याला पिकअप केलं तर दिव्याला राग नाही ना येणार? नको नको, पहिले दिव्याला पिकअप करतो आणि नंतर शिवाला पिकअप केलं तर आता शिवाच्या सरप्राईजचं काय? हे सगळं मी दिव्याच्या समोर नाही करू शकत यार. या सगळ्याचं उत्तर आता मी मांजाला विचारू का नको? नाही, विचारतो. त्याच्याशिवाय कोणाला माहिती असेल? अरे आता कसला विचार करतोय? माझं जरा कन्फ्युजन आहे. म्हणजे पहिले शिवाला पिकअप करायचं का दिव्याला करायचं? हो रे, खूप मोठा प्रश्न आहे. गबे, हे काय, हा काय प्रश्न पडलाय आशू? हे प्रश्न आहेत का? माझा जेन्युइन कन्सर्न आहे यार, म्हणून मी तुला विचारलं. एक मिनिट थांब. एक गोष्ट कायम डोक्यात फिट कर. जेव्हा केव्हा शिवा आणि दिव्या या दोघींमध्ये निवडायची वेळ येईल तेव्हा बिनविरोध दिव्या असला पाहिजे ऑप्शन. अरे दिव्या तुझी होणारी बायको, शिवा काल झालेली मैत्रीण. हे बघ, तसं नाही माझा. शिवाची आणि माझी मैत्री जरी नवीन असली तरी खूप कमी वेळात आम्ही खूप चांगले मित्र झालो. मिनिंगफुल आहे. डोंट गेट मी रॉंग, दिव्याही माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहे. एक मिनिट असू थांब. लोचा हे असं होता का म्हणता? काय मैत्री तितकीच महत्वाची आहे ना? हे बघ, म्हणजे उद्या समजा मला तुझ्यामध्ये आणि दिव्यामध्ये चूज करायला लागलं तर माझं कन्फ्युजनच होणार आहे. हे बघ, अशी छाती फुगवू नको. मी एक्झाम्पल दिलं फक्त. माझं सोड, पण मला आता क्लिअर वाटतंय की तू सगळ्यात पहिले शिवाला पिकअप करायचं. शिवाला? हा, काय शिवा चाललंय? अरे दिव्या होणारी बायको आहे तुझी. मला एक गोष्ट सांग, दिव्याने या सगळ्या पार्ट्या खूप वेळा बघितल्या, तिला एक्सपिरियन्स आहे ना या सगळ्याचा. हा काय मुद्दा आहे? आता शिवाला पिक करण्याशी काय संबंध? अरे मला सांग, शिवानी या पार्ट्या एक्सपिरियन्स केल्या असतील? तू मला सांग, शिवा गॅरेजच्या बाहेर गेली असेल? नाही ना. हा, मी तेच म्हणतोय तुला. म्हणजे शिवासाठी हे सगळं नवीन आहे ना, म्हणून आपण तिला आधी भेटणं, तिला कम्फर्टेबल करणं आणि तिला पार्टीला घेऊन जाणं गरजेचं आहे. ठरलंय माझं, मी पार्टीला आधी शिवालाच घेऊन जाणं. ठरलंय ना तुझं? नाही म्हणजे कन्फर्म झालंय ना? मला विचारायची नाटकं कशाला करतो? यार तू समजून घे ना मला. नाही, बरोबर आहे. नाही, मी कायम तुला समजून घेतो, तू मला कधीच समजून घेऊ नको. मला काय बोलायचं कधीच ऐकू नको. हे बघ, ऐक, तू पार्टीला जा, तिकडे काय तयारी झाली बघ, लोकांना काय हवं नको ते बघ, आणि तू सुरू कर ना. मुद्द्याचं बोल. मी शिवाला घेऊन येतो. नाही, बरोबर आहे. मी जातो, पार्टीची तयारी करतो, मग तू शिवाला घेऊन आणि फक्त पार्टी एन्जॉय कर. तू मांजा. हे यार, हे बघ, असं झालं अप्पर टिप्पर म्हणत. भाई लोक, हे बघा, मी आणि डिप्परने असं ठरवलंय आशूला इथे यायला द्यायचं नाही. आणि मला बॅटरीने सगळं सांगितलंय. आम्ही पण ठरवलंय की चकुला आणि शिवाला जुदा होऊ द्यायचं नाही म्हणून. ए सायलेन्सर, तू होता का इकडे? आणि त्यांचं काहीच नव्हतं, जुदा होऊ द्यायचं नाही बोलतोय. ए, ते सगळं काय पण असू दे, आपल्या शिवाला छकुला आवडतो, कळलं का? आता हा विषय काढायचा नाही. हा विषय स्टॉप. ए अरे, हे काय विषय क्लोज? काय विषय क्लोज? एकदा असं नाही, आम्ही ठरवलं. कान भरला. काय चाललंय? काय नाही. अरे शिवा, आम्ही ते तुझ्या काय नाही, कामच करत होतो. काम करताना एवढा आवाज का पाहिजे? आणि काय असं काम करतं? दाखवा मला. काही दिसत तर नाहीये. कामं केली असतील तर दिसतील ना. म्हणजे एक मिनिट, तुमच्यात काही लफडी नाही ना झाली? काय रे बॅटरी, काय झालंय? नाही शिवा, आम्ही कामच करतोय, पण काय? गणेश आला होता. का? त्याचं काय इथे? ते आपल्या वस्तीत आंबेडकर जयंती आहे ना, तर त्याच्या तयारीसाठी आपल्या सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं. काय रे? हो, बरोबर बोलतोय डिप्पर. शिवा, जायचं का आपण? अरे जायचं काय, जायचंच. एकदम भारी साजरी करूया जयंती. काय? हा, मग आता आहे ना डीजे आणून नाचायचं, राडा करायचा, धिंगाणा करून टाकायचा. अख्ख्याच्या अख्ख्या वस्तीला लक्षात राहील ना, अशी साजरी करायची जयंती. काय भाईलो गा? अरे एक मिनिट. हे नाच गाणी धिंगाणे हे सगळं काही झालं नाही पाहिजे. काय यार शिवा,
एक तर एकच दिवस मिळतो एन्जॉय करायला. मग तेच तर नाही करायचंय ना. हा काय मजा करायचा दिवस आहे का? खरं तर ह्या सगळ्या बाप लोकांनी आपल्यासाठी एवढं काय काय करून ठेवलंय आणि आपण काय करतो? पार्ट्या करतो, मजा करतो, डीजे लावतो. खरं तर ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे ना, त्यातल्या काही काही गोष्टी घेण्याचा जरी प्रयत्न केला ना आपण, तरी त्यांना सलामी देण्यासारखं आहे. खरी ती जयंती ठरेल. खरं तर आत्ताच्या काळात एवढे सगळे वाद होतात, भांडणं होतात. ह्या सगळ्यात बाबासाहेबांनी आपल्याला जे काही सांगितलं ना, त्याला नव्याने उजाळा देण्याची गरज आहे. वर्षभर तर तसंही आपण काही करत नाही, पण निदान आजच्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोकांना सांगितलं पाहिजेत. आपण हे सगळं लोकांना कळायलाच हवं. शिवा अगं पण हे सगळं लोकांना माहितीच आहे की. पण ते त्यांच्या भेजात नाही ना घुसत. नाहीतर जयंतीच्या आदल्या दिवशी फटाके फोडून डीजे लावून नसती साजरी केली ना जयंती. मग तुला काय वाटतं, आपण सांगणार आणि पब्लिक ऐकणार? 100 1 जण तरी ऐकेल आणि त्याचं ऐकून बघून काही लोक ऐकतील अजून, पण कोण ऐकणार नाही म्हणून सांगायचं नाही काय? अगं शिवा, मग काय करायचं आपण? यावेळेस ना थोडी वेगळी साजरी करू जयंती.